हम्म. एखाद्या भक्कम शहराची कल्पना करूया. म्हणजे जिथे रस्ते आहेत, ट्रॅफिक सिग्नल्स आहेत आणि बरंच काही. हम्म. पण हे सगळं सिमेंट किंवा गोंद न वापरता फक्त एका सेकंदात जोडलेलं आहे. अगदी बरोबर. वाटतंय ना थोडं जादूसारखं? आज आपण याच जादूचा उलगडा करणार आहोत. नक्कीच. याआधीच्या सत्रामध्ये आपण खूप साऱ्या संकल्पना पाहिल्या. म्हणजे रेक्टिफायर्स, फिल्टर्स, झेनोडायोड. आणि डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप सुद्धा. हो, ते तो खूपच तांत्रिक होतं. पण आज आपण एकदम मुळाकडे जाणार आहोत. म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्किट्सच्या अत्यंत मूलभूत घटकांचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत. होय. आणि आजचा आपला हा अभ्यास एका खूप छान प्रेझेंटेशनवर आधारित आहे. बरोबर. आपल्याकडे आज एक 30 स्लाइड्सचं खूप सविस्तर असं पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन आहे. आणि आपण एक IIT प्रोफेसरच्या दृष्टिकोनातून या सगळ्या स्लाइड्सचा अभ्यास करणार आहोत. अगदी तसंच. आणि कसं आहे ना, कोणत्याही मोठ्या इंजिनिअरिंग प्रकल्पाचा पाया या मूलभूत घटकांवरच अवलंबून असतो. जर आपल्याला ॲडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स समजून घ्यायचे असतील तर हे मुळाक्षरं समजणे अत्यंत आवश्यक आहे. तर मग सुरुवात करूया. या प्रेझेंटेशनच्या पहिल्या स्लाइडवर इलेक्ट्रॉनिक घटकांची ओळख असा विषय दिलाय. हो. आणि या स्लाइडवर स्पष्ट केलंय की हे घटक म्हणजे कोणत्याही उपकरणाचे हृदय असतात. अच्छा. त्यांच्याच मदतीने आपण विद्युत प्रवाह नियंत्रित करतो. इथे एक अत्यंत महत्त्वाची प्रॅक्टिकल टिप पण दिली आहे. ती काय? कोणताही प्रयोग सुरू करण्यापूर्वी सर्व घटक टेबलवर व्यवस्थित मांडून ठेवले पाहिजेत. म्हणजे कामात गोंधळ होत नाही आणि चुका टळतात. हो ना, गोंधळलेल्या जागेवर काम केल्याने नेहमीच शॉर्ट सर्किटची भीती असते. आता आपण दुसऱ्या स्लाइडकडे वळूया. इथे लिहिलंय ब्रेडबोर्ड नेमकं कसा काम करतो. हां. इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवशिक्यांसाठी ही स्लाइड खूप महत्त्वाची आहे. म्हणजे हा ब्रेडबोर्ड नक्की काय प्रकार आहे? ब्रेडबोर्ड हा सर्किट्सची चाचणी करण्यासाठीचा सर्वात प्राथमिक प्लॅटफॉर्म आहे. जेव्हा नवीन डिझाईन बनतं तेव्हा लगेच वायर्स वितळून पक्की जोडणी केली जात नाही. अच्छा, म्हणजे कायमस्वरूपी सोल्डरिंग करत नाहीत. बरोबर. हे तात्पुरते सर्किट तयार करण्याचे साधन आहे. यात घटक जोडणे आणि काढणे अत्यंत सोपे असते. म्हणजे हा एक प्रकारचा रफ ड्राफ्ट आहे. तर आता तिसऱ्या स्लाइडवर जाऊया. याचं शीर्षक आहे बाहेरून साधा ठोकळा, आतून जोडणीचे जाळे. हो. आणि ते स्लाइडवर जी चित्र आहे ना ते खूप बोलकं आहे. डावीकडे तो पांढरा प्लास्टिकचा ठोकळा दिसतोय. ज्यावर शेकडो छिद्रे आहेत. हो. पण उजवीकडचं चित्र बघितलं तर कळतं की आतमध्ये खूप गुंतागुंत आहे. त्या छिद्रांच्या खाली अनेक धातूच्या पट्ट्या लपलेल्या असतात. अरे वा, म्हणजे वायर्स एकमेकांना पिळण्याची गरजच नाहीये. अजिबात नाही. आपण फक्त वायर छिद्रात टाकली की आतल्या धातूच्या पट्ट्या त्यांना जोडून घेतात. हे तर मानवी मज्जासंस्थेसारखं वाटतंय. आता चौथ्या स्लाइडवर एक खूपच भारी रूपक दिलंय. भुयारी रेल्वेच्या मार्गांसारखी अंतर्गत रचना. हो. हे माझं आवडतं रूपक आहे. ब्रेडबोर्डची अंतर्गत रचना अगदी भुयारी मार्गासारखी म्हणजे सबवे सारखी असते. म्हणजे छिद्र हे स्टेशन सारखे काम करतात का? अगदी तसंच. आणि आतल्या धातूच्या पट्ट्या म्हणजे रेल्वे ट्रॅक. आपण वरून फक्त स्टेशन पाहू शकतो, पण आतले हे छुपे ट्रॅक विजेला सुरक्षितपणे वाहून नेतात. हे समजायला किती सोपं आहे ना. आता पुढच्या म्हणजे 5व्या स्लाइडकडे वळूया. इथे लिहिलंय टर्मिनल स्ट्रिप्स. मध्यभागातील 5 छिद्रांच्या रांगा. हां. हे थोडं तांत्रिक आहे. ब्रेडबोर्डच्या मध्यभागी पाहिलं तर 5-5 छिद्रांच्या अनेक आडव्या रांगा दिसतात. हो, इथे चित्रात हिरव्या रंगाने हायलाइट केलंय. बरोबर. एका रांगेतील ही 5ही छिद्र आतून एकाच पट्टीने जोडलेली असतात. म्हणजे तो विजेचा एकच सलग मार्ग असतो. अच्छा, म्हणजे इथेच आपण मुख्य घटक जोडतो. तर आता 6व्या स्लाइडवर वळूया. इथे मधली मोकळी जागा दोन्ही बाजूंना वेगळी करते असं लिहिलंय. तुम्ही चित्रात पाहू शकता मध्यभागी एक दरीसारखी पोकळी आहे. हो, आणि त्यावर एक काळ्या रंगाची IC बसवली आहे. एक्झॅक्टली. ही पोकळी डाव्या आणि उजव्या बाजूच्या जोडण्या वेगळ्या करते. उदाहरणार्थ A ते E छिद्रे आणि F ते J छिद्रे आतून जोडलेली नसतात. पण असा गॅप का दिलाय? या डिझाईनचा मुख्य उद्देश IC म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट सुरक्षितपणे बसवणे हा आहे. जर गॅप नसता तर ICच्या दोन्ही बाजूंचे पिन्स एकमेकांना शॉर्ट झाले असत्या. बापरे, एक साधा गॅप इतकं मोठा तांत्रिक काम करतो. आता 7व्या स्लाइडवर जाऊया. पॉवर रेल्स, वीज पुरवठ्यासाठी बाजूच्या उभ्या ओळी. पूर्ण बोर्डवर मुख्य वीज कशी पोचते याचं उत्तर या स्लाइडवर आहे. म्हणजे त्या मध्यभागातल्या रांगांमधून नाही का? नाही. त्यासाठी बोर्डच्या दोन्ही कडांना उभ्या ओळी असतात. या पॉवर रेल्स आतून पूर्णपणे सलग जोडलेल्या असतात. आणि 8व्या स्लाइडवर याच पॉवर रेल्सबद्दल आणखी माहिती दिली आहे.
संपूर्ण बोर्डवर वीज पोचवणे अत्यंत सोपे. इथे लाल आणि निळ्या रेषा दाखवल्यात. हो, लाल रेषा म्हणजे पॉझिटिव्ह, ज्याला VCC म्हणतात, आणि निळी रेषा निगेटिव्ह म्हणजेच ग्राउंडसाठी असते. म्हणजे हे अगदी आपल्या घराच्या मुख्य पॉवर केबलसारखंच काम करतंय. एकाच ठिकाणाहून सगळ्या घटकांना वीज मिळते. अगदी बरोबर. पण या सगळ्यामागे एक सूक्ष्म इंजिनिअरिंग आहे, जे 9व्या स्लाइडवर दाखवले. धातूच्या स्प्रिंग क्लिप्स वायर्सला घट्ट पकडतात. हे मला विचारायचं होतं. वायर बाहेर का पडत नाही? तिथे प्लॅस्टिकच्या खाली इंग्रजी V आकाराच्या धातूच्या स्प्रिंग क्लिप्स असतात. अच्छा. जेव्हा आपण वायर आत ढकलतो तेव्हा ही क्लिप तिला घट्ट पकडते. त्यामुळे वायर सुरक्षित राहते. आणि म्हणूनच 10व्या स्लाइडवर लिहिलंय, सोल्डरिंगची अजिबात गरज नाही. इथे त्या वितळणाऱ्या धातूवर लाल फुली मारली आहे. वायर सहज काढता येते. नवशिक्यांसाठी हे खूपच फायद्याचं आहे. आता 11वी स्लाइड बघूया. ब्रेडबोर्डवरील जोडणीचा एक निश्चित आकृतीबंध असतो. हो, हा जो पॅटर्न आहे तो कधीही रॅन्डम नसतो. बाजूला उभ्या पॉवर रेल्स आणि मध्ये आडव्या टर्मिनल स्ट्रिप्स. हा पॅटर्न समजला की सगळं सोपं जातं. 12व्या स्लाइडवर लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे दिलेत. थोडक्यात आत्तापर्यंतचा सारांश. बरोबर. 3 मुख्य गोष्टी. 1. 5 छिद्रांच्या आडव्या टर्मिनल्स. 2. उभ्या पॉवर रेल्स. आणि 3. धातूच्या क्लिप्स. हाच ब्रेडबोर्डचा पाया आहे. परफेक्ट. आता आपण 13व्या स्लाइडकडे वळूया. एका नव्या घटकाची ओळख. LED म्हणजे काय? इथे एक छोटा लाल दिवा चमकताना दिसतोय. हो, याचा फुल फॉर्म आहे लाईट एमिटिंग डायोड. हा एक अत्यंत कमी विजेवर चालणारा प्रकाश देणारा बल्ब आहे. आणि हे वेगवेगळ्या रंगात मिळतात ना? लाल, पिवळा, हिरवा. हो, अगदी बरोबर. पण हे पारंपरिक दिव्यांपेक्षा वेगळे कसे आहेत हे 14व्या स्लाइडवर दाखवलंय. इथे जुन्या पद्धतीच्या दिव्यांचं चित्र आहे. पिवळसर प्रकाश देणारे. हे जुने इनकॅन्डेसेंट दिवे खूप उष्णता निर्माण करायचे, म्हणजे ऊर्जेचा प्रचंड अपव्यय. अच्छा, पण LED तसं करत नाही का? 15व्या स्लाइडवर LEDचे विज्ञान, प्रकाश निर्मितीची प्रक्रिया असा विषय आहे. नाही, LEDमध्ये उष्णता निर्माण होत नाही. हे तंत्रज्ञान विद्युत ऊर्जेचे थेट प्रकाशात रूपांतर करते. थेट रूपांतर? हे भारी आहे. 16व्या स्लाइडवर याचा तांत्रिक अर्थ दिलाय. LED म्हणजे काय? हो, हा एक विशेष सेमीकंडक्टर डायोड आहे. तो फोटोडायोडच्या अगदी विरुद्ध काम करतो. फोटोडायोड प्रकाशाचे विजेत रूपांतर करतो, तर हा विजेचे प्रकाशात. पण हे आतून कसं काम करतो? 17व्या स्लाइडवर काहीतरी रिकॉम्बिनेशन इंजिन असं लिहिलंय आणि तिथे P टाईप आणि N टाईप दाखवलेत. हे थोडं लक्ष देऊन ऐकण्यासारखं आहे. LED नेहमी फॉरवर्ड बायस स्थितीत जोडलेला असतो. P टाईपमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असलेले होल्स असतात आणि N टाईपमध्ये निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स असतात. वीज सुरू केल्यावर त्यांच्यातला अडथळा कमी होतो, ज्याला डिप्लेशन लेअर म्हणतात. बरोबर. मग इलेक्ट्रॉन्स आणि होल्स एकमेकांवर वेगाने आदळतात. या एकत्र येण्याला रिकॉम्बिनेशन म्हणतात आणि यातूनच प्रकाशाची ऊर्जा बाहेर पडते. अरे वा. पण 18व्या स्लाइडवर प्रकाशाची निर्मिती बँड गॅपचे महत्त्व असं म्हटलंय आणि एनर्जी बरोबर HV असं सूत्र आहे. हो, प्रकाशाचा रंग कसा ठरतो हे या बँड गॅपवर अवलंबून असतं. कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडमधील अंतराला बँड गॅप म्हणतात. अच्छा. इलेक्ट्रॉन उडी मारताना या गॅपच्या प्रमाणात ऊर्जा बाहेर टाकतो. दृश्यमान प्रकाशासाठी हा गॅप 1.8 EV ते 3.0 EV असावा लागतो. म्हणजे ऊर्जा जितकी जास्त तितकी वारंवारता जास्त आणि तसा रंग. पण मग 19व्या स्लाइडवर लिहिलंय की LED-मध्ये सिलिकॉनचा वापर का शक्य नाही? कसं आहे ना, सिलिकॉनचा बँड गॅप खूपच कमी आहे, फक्त 0.6 EV. त्यामुळे त्यातून निघणारा प्रकाश इन्फ्रारेड म्हणजे अदृश्य असतो. तो आपल्याला दिसत नाही, म्हणूनच गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड वापरतात. अच्छा, म्हणजे याचा बँड गॅप 1.8 EV पेक्षा जास्त असतो. म्हणूनच 20व्या स्लाइडवर रंगांची जादू असं शीर्षक आहे. धातूंचं अचूक मिश्रण. अगदी बरोबर. गॅलियम, आर्सेनाइड आणि फॉस्फरस यांचं प्रमाण बदलून आपण रंग ठरवू शकतो. जसं की गॅलियम फॉस्फरस वापरलं की हिरवा प्रकाश मिळतो. ही तर पूर्ण केमिस्ट्री आहे. आता 21व्या स्लाइडवर बघूया. वैशिष्ट्य 1, ऊर्जेची मोठी बचत आणि कार्यक्षमता. हो, LED फक्त 3 ते 5 व्होल्टवर चालतात. जिथे जुना बल्ब 500 युनिट्स वीज खातो, तिथे LED फक्त 110 युनिट्स वापरतो. बापरे, म्हणजे खूप मोठी बचत.
22व्या स्लाइडवर दुसरं वैशिष्ट्य आहे अतिजलद गती आणि डेटा ट्रान्समिशन. इथे रिमोटचं चित्र आहे. हो, LED फक्त प्रकाश देत नाहीत, ते एका सेकंदात लाखो वेळा ऑन ऑफ होऊ शकतात. एका सेकंदात लाखो वेळा. होय, त्यांचा विलंब फक्त 10⁻⁸ सेकंद इतका असतो. याच वेगामुळे रिमोट कंट्रोल आणि ऑप्टिकल फायबरमध्ये डेटा पाठवण्यासाठी यांचा वापर होतो. खरंच आपल्या टीव्हीचा रिमोट असाच काम करतो. आता 23व्या स्लाइडवर तिसरं वैशिष्ट्य आहे दीर्घायुष्य आणि मोनोक्रोमॅटिक प्रकाश. LED हे सॉलिड स्टेट तंत्रज्ञान आहे. यात फिलामेंट नसल्यामुळे ते गरम होत नाहीत आणि वर्षानुवर्ष टिकतात. आणि त्यांच्यातून एकाच शुद्ध रंगाचा प्रकाश मिळतो. आता 24व्या स्लाइडवर LEDचे दैनंदिन आणि औद्योगिक उपयोग दिलेत. हो, आपण पाहिलंच, TV रिमोट, ट्रॅफिक सिग्नल्स, घरची प्रकाश योजना आणि हाय स्पीड कम्युनिकेशन. बँड गॅपच्या तत्वानुसार हे वर्गीकरण केलंय. 25व्या स्लाइडवर या सगळ्याचा सारांश आहे. मुख्य निष्कर्ष. बरोबर. मूलभूत विज्ञान, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि बहुउद्देशीय वापर हे LEDचे 3 खांब आहेत. आता 26व्या स्लाइडवर आपण पुन्हा प्रॅक्टिकल गोष्टीकडे आलोय. LEDचे टर्मिनल्स ॲनोड आणि कॅथोड. इथे LEDचे 2 वेगळ्या लांबीचे पाय दाखवलेत. ही खूप महत्त्वाची माहिती आहे. जोडणी करताना दिशा ओळखता आली पाहिजे. मोठा पाय म्हणजे ॲनोड, जो पॉझिटिव्ह असतो, आणि लहान पाय कॅथोड म्हणजे निगेटिव्ह. हो, जर दिशा चुकवली तर LED अजिबात प्रकाश देणार नाही. लक्षात ठेवायला सोपं आहे. आता 27व्या स्लाइडवर एक नवीन घटक दिसतोय, रेझिस्टर आणि त्याचे कार्य. इथे पाण्याची दाबली गेलेली नळी दाखवली आहे. हे खूप छान उदाहरण आहे. जसं पाण्याची नळी दाबल्यावर पाण्याचा वेग कमी होतो, तसाच रेझिस्टर सर्किटमध्ये विजेच्या प्रवाहाचा वेग कमी करतो. म्हणजे हा प्रवाहाला अडथळा निर्माण करतो. पण याचा वापर का करायचा? 28व्या स्लाइडवर LED सोबत रेझिस्टर का वापरतात असा प्रश्न आहे. आणि इथे फुटलेला LED दाखवलाय. हो, कारण जर तुम्ही 9 व्होल्टची बॅटरी थेट एका छोट्या LEDला जोडली तर जास्त करंटमुळे LED लगेच जळून जाईल. बापरे. म्हणूनच रेझिस्टर वापरणे अनिवार्य आहे. तो जास्तीचा करंट अडवतो आणि LEDला सुरक्षित ठेवतो. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारचा रक्षक आहे. 29व्या स्लाइडवर सर्किट प्रवाह स्टेप बाय स्टेप पूर्ण जोडणी दाखवली आहे. हो, बघा, पहिल्यांदा बॅटरी ऊर्जा पुरवते, मग आपण बटन दाबतो तेव्हा रस्ता मिळतो. हां. मग रेझिस्टर जास्तीचा करंट अडवतो आणि शेवटी तो सुरक्षित करंट LEDला प्रकाशित करतो. बटन सोडलं की रस्ता तुटतो आणि LED बंद होतो. किती लॉजिकल आहे हे. आणि आता आपण या प्रेझेंटेशनच्या शेवटच्या 30व्या स्लाइडवर आलो आहोत. सुरक्षितता आणि महत्त्वाच्या टिप्स. कोणत्याही प्रयोगात सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असते. नेहमी LEDची दिशा तपासा. बॅटरीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थेट जोडू नका, नाहीतर शॉर्ट सर्किट होईल. आणि ओल्या हातांनी कधीच काम करू नका. प्रयोग झाल्यावर बॅटरी काढून ठेवा. अगदी बरोबर. आज आपण ब्रेडबोर्ड, LED आणि रेझिस्टर अशा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. हे 3 घटक एकत्र आल्यावर इलेक्ट्रॉनिक्सचं खरं जग उलगडतं. खरंच हे खूपच रंजक होतं. आणि हे सगळं ऐकताना माझ्या मनात एक वेगळाच विचार आला. तो काय? म्हणजे आज आपण धातू आणि सिलिकॉनवर बोललो, पण विचार करा, भविष्यात जर आपल्या स्वतःच्या शरीरातील जैविक पेशी अशा एखाद्या सूक्ष्म ब्रेडबोर्डसारख्या जोडल्या गेल्या तर. बापरे, हे तर खूपच सायफाय वाटतंय. हो ना. आणि बाह्य बॅटरीशिवाय त्या सेंद्रिय LED सारखा प्रकाश किंवा डेटा निर्माण करू शकल्या तर हे तंत्रज्ञान आपल्याला कुठे घेऊन जाईल? हे खरंच आश्चर्यकारक असेल. मानवी उत्क्रांतीचा एक नवीन टप्पा. नक्कीच.